नमस्कार. आषाढ महिन्यात आखाड तळण्याची पद्धत आहे. तर आज आपण आखाड तळणार आहोत. पण लाल भोपळा वापरून. लाल भोपळा मस्त किसून घ्यायचा आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचा. त्यानंतर शिजलेल्या भोपळ्यामध्ये 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, त्याच्यात मावेल इतकं गव्हाचं पीठ, गूळ वितळवलेला, त्याच्यानंतर त्यात खसखस, रवा आणि वेलची पूड, जायफळ पूड आणि तेलाचं छान मोहन घालायचं. हे सगळं एकत्र करून छान पीठ मळून घ्यायचं. अर्धा तास हे पीठ मुरायला ठेवायचं आणि छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये. मी इथे मध्यम आकाराच्या पुऱ्या थोड्या जाडसर लाटून घेतल्या आहेत. तेल गरम झालं की एक एक पुरी सोडायची आणि मस्त खरपूस तळून घ्यायच्या. झाल्या आपल्या भोपळ्याच्या पुऱ्या तयार. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. हा व्हिडिओ बघून तुम्ही पण पुऱ्या करून बघा.